नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत 5 गायी किंवा म्हशी ज्या दुधाळ असतील तर त्या खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत होतं। त्यानंतर कुक्कुटपालन जरी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अनुदान देण्यात येत होतं। तुम्हाला गोट फार्मिंग करायची असेल तर त्याचा तो व्यवसाय करण्यासाठी देखील तुम्हाला अनुदान देण्यात येत होतं। नुकतीच जी नवीन योजना सुरू केलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, परंतु आता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बघा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना तीच आहे, परंतु ही जिल्हा वार्षिक होती आणि ती राज्य वार्षिक होती, म्हणून तिथून पैसे तुम्हाला राज्य हिश्श्यातून मिळणार होते आणि इथून मदत तुम्हाला जिल्हा वार्षिक योजनेमधून केली जाणार आहे। तर बघा इथं कोणती योजना आहे तर दुधाळ जनावर गट वाटप योजना। तिथं काय होती तर तुम्हाला 5 गायी किंवा म्हशी ज्या दुधाळ असतील तर त्यांचा सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जे अनुदान तर ते दिलं जात होतं, परंतु इथं तुम्हाला आता जनावरच वाटप होणार आहेत। यात लाभार्थी कोण कोण असणार आहे तर लाभार्थ्याचे स्वरूप एक दुधाळ गाय किंवा एक म्हैस व 3 वर्षाचा विमा तुम्हाला दिला जाणार आहे। लाभार्थ्यांना 2 दुधाळ गाय किंवा म्हैस 3 वर्षाचा विमा सुद्धा दिला जाऊ शकतो। त्यानंतर सर्व प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गट या योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर जो लाभार्थी निकष आहे तर तो कशा पद्धतीने असणार आहे तर भूमिहीन शेतकऱ्यांना पहिले जे प्राधान्य तर ते देण्यात येईल। त्यानंतर अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना नंतर प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर जे अल्पभूधारक असतील 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन ज्यांच्याकडे असेल त्यांना 3 नंबर प्राधान्य देण्यात येईल। वन हक्कधारकांना 4 नंबर प्राधान्य देण्यात येईल आणि शेवटी महिला बचत गट यांना 5 नंबर जे प्राधान्य तर ते देण्यात येणार आहे। तुम्हाला जरी दुधाळ जनावर गट वाटप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अशा पद्धतीने तुमचा प्राधान्य क्रमांक असणार आहे। शेतकरी मित्रांनो 2 गाई म्हैस गटासाठी किमान 1 एकर इतकी जमीन आवश्यक, मात्र वन हक्कधारकांना ही अट लागू राहणार नाही। बघा तुमच्याकडे किमान 1 एकर जमीन असू शकते, परंतु जे वन हक्कधारक असतील तर त्यांना जमिनीची अट लागू राहणार नाही। त्यानंतर की 2 गाई की म्हैस गटासाठी पशुपालन दूध व्यवसायाचे जे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण आहे तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 2 किंवा तुमच्याकडे जरी 2 वर्षाचा दूध व्यवसायाचा अनुभव असेल तर तोही चालणार आहे। आता इथं तुम्हाला अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे तर गाय म्हैस रुपये 1 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला दिली जाणार आहे। त्यानंतर यात तुम्हाला विमा 1,12,000 रुपये अशी एवढी जी किंमत आहे तर ती होणार आहे। त्यानंतर 2 गाई म्हैस गट योजनेमध्ये जरी तुम्ही बसले तर तिथं तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील। तर एकूण विमाची किंमत धरून तुमचा 2,24,000 रुपये एवढी रक्कम होत असते शेतकरी मित्रांनो। त्यानंतर अनुदानाचे स्वरूप कसे असणार आहे तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% हिस्सा असणार आहे आणि जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी असतील तर त्यांना 75% अनुदान हे दिले जाणार आहे। आता यात तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर स्वतःच्या नावाने 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत कारनामा लागेल। त्यानंतर वन हक्क जमीन धारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र असतं तर ते लागेल। त्यानंतर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलं असेल तर ते प्रशिक्षणातून तुम्हाला प्रमाणपत्र लागेल, किंवा तुम्ही जरी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र घेऊन आले तेही चालेल, किंवा तुमच्याकडे किमान 2 वर्षाचा दूध व्यवसायाचा जे अनुभव आहे तर तो असणं गरजेचं आहे। दिव्यांगांसाठी UDI कार्ड लागेल आणि बचत गटांसाठी बचत गट सदस्य प्रमाणपत्र लागणार आहे। शेतकरी मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर तुम्ही योजना तर भरपूर घेऊन येत आहेत, सरकारने GRही काढलेले आहेत, परंतु यांचे अर्ज चालू कधी होतील आणि आम्हाला लाभ भेटायला सुरुवात कधी होईल? मित्रांनो आता तुम्हाला माहिती की अर्थसंकल्प अधिवेशन झालं, अर्थसंकल्प सुद्धा मांडला गेलेला असून येणाऱ्या जो 15-20 दिवस असतील तर त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग यासाठी नक्कीच जो योग्य तो पाऊल उचलणार आहे। त्यामुळे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित रेडी ठेवा तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर। अशा पद्धतीने दुधाळ जनावर गट वाटप योजना ही राबवली जाणार आहे। काही अडचण असेल योजना संदर्भात तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।